जय विश्वकर्मा, जय क्रांती. अधिवेशनाच्या घोषणेनंतर मागील 8-10 दिवसापासून सातत्यानं प्रवास, कार्यक्रमाचं नियोजन, निमंत्रितांना आपले पत्र देणे आणि हातावर असलेले जे काही सामाजिक विषय आहेत त्याच्यासोबत समाजातून अनेकांच्या जे काही छोट्या मोठ्या अडचणीसाठी सगळे समाजबांधव फोन करतात. या सर्व व्यापातून आज अधिवेशनानिमित्त आपल्यालाच जे काही आपलं नियोजन चालू आहे त्या संदर्भात आपल्या सर्वांसमोर येण्यासाठी हा फेसबुक लाईव्ह करत आहे. 15 दिवसापूर्वी आपण विश्वकर्मा क्रांती दलाचं अधिवेशन हे मुंबई येथे घेण्याचं ठरलं. 5 जानेवारी रोजी आपण मुंबई येथे आपल्या समाजाच्या हक्काची आपली स्वतःची जागा असलेल्या विश्वकर्मा समिती सांताक्रूज पूर्वेला कलिना या ठिकाणी आपण अधिवेशन घेतोय. आज आपल्याला महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये हे अधिवेशन घेणं हे खरंच एक फार मोठं धाडस ठरणार आहे आणि विश्वकर्मा क्रांती दलाच्या माध्यमातून आपण पूर्णतः सामाजिक भूमिकेवर हे अधिवेशन मुंबई येथे घेत आहोत. आज महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये एक प्रचंड उत्साह आहे. सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीचं भान, त्याच्यानंतर वेळ ठिकठिकाणी करणारे शेकडो आपले कार्यकर्ते आहेत, शेकडो समाज संस्था आहेत ज्या समाजासाठी सातत्याने धडाडीने काम करत आहेत. मग या सर्वांना एकत्र घेऊन आणि सगळ्यांच्या सामाजिक विचाराचं चिंतन घेऊन समाजापुढील जे काही आपले आव्हानं आहेत, ज्या काही समाजाच्या पुढे असलेल्या आपल्या विविध मागण्या आहेत, या सर्व मागण्यांचा कुठंतरी उहापोह व्हावा. सर्वांच्या विचारचिंतनातून आपण एखादा ठराविक कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवावा या हेतूने आपण विश्वकर्मा क्रांती दलाच्या या आयोजनाखाली आपण हे अधिवेशन घेत आहोत. कारण सामाजिक काम करताना एक जबाबदारी लागते, एक सातत्य ठेवावं लागतं, त्याच्यासोबत समाजाच्या विषयाची जाण पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यामध्ये धाडस पाहिजे. तर ते धाडस घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करणारी गोरगरिबांच्या सगळ्या माझ्या समाज बांधवांना जोडून एका अगदी हिमतीनं काम करणारी संघटना उभं करण्यामध्ये आपण 100% यशस्वी झालो. आणि ही महाराष्ट्रामधली पहिली संघटना आता सध्या तरी आहे जी केवळ समाजाची आणि समाजानं उभी केलेली संघटना आहे. ही कुठल्या बाळासाहेब पांचाळची संघटना नाही. असे बाळासाहेब शेकडो येतील आणि शेकडो जातील. आणि मलाही माहिती आहे, मी आज जरी थांबलो तरी माझे सहकारी हे विश्वकर्मा क्रांती दलाचं काम करण्यासाठी सक्षम आहेत आणि तो आपण ठेवलेला आहे. आपण आपलं स्वतःचं अस्तित्व कधी दाखवलेलं नाही. माझ्या समाजाचं अस्तित्व जिथं उभं टाकेल ना त्या ठिकाणी या बाळासाहेब पांचाळचं अस्तित्व आहे. असो, आपण एक स्पष्ट भूमिका घेऊन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या महायुतीसोबत संपूर्ण समाजाच्या समोर गेलो. समाजाच्या 99.99% लोकांची हीच इच्छा होती. आपण गेलो म्हणजे आपण समाजामधल्या चांगले जे काही खरोखरच काम करणारे आहेत, ज्यांना कळते समाजकारण आणि राजकारण, अशा अनेक बांधवांच्या संपर्कात राहून हा निर्णय घेतला. केवळ निर्णय घेतला नाही तर कोकणापासून विदर्भापर्यंत, मराठवाड्यासहित आपण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे आपण प्रत्यक्ष दौरे केले. दौरे करून समाजाच्या समोर आपण जाऊन सांगितलं की बाबा महायुतीचं सरकार येणं हे आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि समाज म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही आपल्या मागण्या आहेत किंवा जे काही आता प्रलंबित विषय आहेत, आपले आर्थिक विकास महामंडळ असेल
आज सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आहे, लोहार बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळ आहे, सोनार बांधवांसाठी पण आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली. केवळ विश्वकर्मा म्हणजे कुठंतरी एखाद्या पोत्या पुराणामधला एक बाप 5 मुलं ही याच्या पुढे जाऊन ओबीसी प्रवर्गामधला जो कोणी नवनिर्मिती करणारा घटक असेल, निर्माण करणारा घटक असेल, पारंपरिक बलुतेदार घटक असतील, हे घटक म्हणजे विश्वकर्मा ही व्याख्यावर आपण 2017 पासून काम करतो. आणि 2017 पासून विश्वकर्मा क्रांती दलाच्या वतीनं, पूर्वीची विश्वकर्मा युवा क्रांती काम करताना एका कामाची दिशा होती आपली, बहुजन कल्याणाच्या योजना, ज्या काही ओबीसीच्या योजना आहे, त्याच्यासोबत असंघटित कामगारांचे विषय, या विषयावर आपण संघटना सुरू केली. आपण कुठल्या काही देवाधर्माच्या नावावर, कुठल्या पूजनाच्यासाठी किंवा कुठंतरी आपलं एखादं नाव राहावं, मोठेपणा राहावा, कुठेतरी समाजात गेले तर 5 रुपयाचा हार मिळावा, यासाठी नाही काम केलेलं सुरू. विश्वकर्मा क्रांती दलाची ही स्थापना किंवा हे करण्याचं धाडसच आपण आपल्या समाजाच्या या मूलभूत जे विषय आहेत, गोरगरीब कष्टकरी कारागिरांचे, कारण समाजामधला 80% वर्ग हा कारागीर वर्ग आहे. ह्या कारागीर वर्गांची समाजाला 10% वर्ग हा सुस्थापित आहे आणि 10% नोकरीला लागलेला आहे. हे माझं अनुकलन आहे. मग ह्या सर्व याच्यामध्ये आपल्याला हे सर्व कष्टकरी घटकांना एकत्र घेऊन कुठेतरी न्यायाची भूमिका घेऊन सातत्यानं 2017 पासून प्रत्येक विषयावर जवळपास 600 निवेदन असतील, जवळपास 200-250 न्यूजपेपरच्या बातम्या असतील आणि जवळपास 60-70 आंदोलनं असतील. भलेही ते 2 माणसानं करू, परंतु त्याला त्या पद्धतीचा विषय त्या पद्धतीनं दाखवणं आणि सातत्यानं या मागण्या सरकारपुढे मांडणं, समाजाच्या समोर जाणं, समाजाला बोलतं करणं, समाजामध्ये मिसळून राहणं, हे काम केल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये केवळ एकमेव आणि एकच संघटना आहे, ती म्हणजे विश्वकर्मा क्रांती दल. या सर्व भूमिकेच्या मागं जेवढा गर्व आणि स्वाभिमान मला माझ्या सर्व सहकार्यांचा यांचा आहे, कामाचा आहे, तेवढाच एक जबाबदारीने सांगतो, या सर्व कामाची दिशा ही सामाजिक न्यायाची दिशा आहे. आणि विश्वकर्मा क्रांती दलांचं जे आदर्श स्थान आहे, ही एक सामाजिक चळवळीचा आम्ही फक्त वारसा वाहणारी लोक आहोत. तो वारसा किंवा तो प्रेरणा ही स्वर्गीय नामदेवरावजी सुतार, क्रांतिसिंह रामचंद्रजी सुतार, देशभक्त रामभाऊ सुतार यांची प्रेरणा आहे. त्यामुळे इथं कुठं काही स्वार्थ किंवा कुठेही समाजाचं सामाजिक, आर्थिक, बौद्धिक शोषण हे आम्ही कधीच करणार नाही आणि कधी होणारही नाही आमच्याच्यानं. ज्या दिवशी कुठेही एखादा अशा पुण्या समाज बांधवाच्या समोर आलं तर त्यांनी आम्हाला आदेश करावा, आम्ही एका सेकंदामध्ये सर्व थांबून जाऊ. आज 1974ला तर महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा समाजाची पहिली संघटना म्हणजे सामाजिक विषयावर काम करणारी, ध्येय असणारी संघटना म्हणजे तीच संघटना असते. बाकी भाकरभाऊ लोकांची गर्दी म्हणजे संघटना नसते. 1974ला स्वर्गीय नामदेवराव सुतारांनी महाराष्ट्र विश्वकर्मा महासभा ही महाराष्ट्रामधली पहिली नोंदणीकृत संघटना मुंबई येथे काढली. कोकणचे भूमिपुत्र असलेले कर्मवीर स्वर्गीय नामदेवरावजी सुतार, ज्यांनी मंडल आयोगाचे अंमलबजावणीसाठी देश पातळीवर आंदोलनाचं नेतृत्व केलं, ते नामदेवराव सुतार. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लोकसभा विधानसभा लढवणारे स्वर्गीय नामदेवराव सुतार आणि त्याही सोबत स्वाभिमानानं काँग्रेसनं दिलेली राज्यसभा नाकारणे स्वर्गीय नामदेवराव सुतार. हा सामाजिक चळवळीचा एक इतिहास आहे. आणि एक समाज संघटना म्हणून काम करताना अगदी छोट्या मोठ्या पातळीवर आपण ज्या पद्धतीने आम्ही संघटन केलं, त्या छोट्या छोट्या आमच्या प्रयत्नालाच एक दिशा होती. त्याच्यामुळं आम्हाला
अगदी कमी वेळामध्ये ह्या विश्वकर्मा समाजाची जी सुताराची असेल, लोहाराची असेल, सोनाराची असेल, आणखी काय असेल, आपण 5 भाऊ म्हणून विश्वकर्माला संकुचित करणारी वृत्ती आमची अजिबात नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये जी ओबीसी चळवळ आहे किंवा ओबीसी प्रवर्ग आहे त्याचा मूळ हक्कदार मी आहे. मी विश्वकर्मा आहे. मग आम्ही अशा विश्वकर्मा समाजाला या ओबीसी बलुतेदार चळवळीचे नेतृत्व स्थापन करण्यासाठी एक कुठंतरी हक्काचं व्यासपीठ राहावं आणि अतिशय दमदार व्यासपीठ राहावं, यासाठी आपण विश्वकर्मा क्रांती दलाची स्थापना केली. स्वर्गीय नामदेवराव सुतारांनी जो सामाजिक न्यायाचा लढा हा 1974ला सुरू केला आणि त्यावेळेस त्यांनी बॅरिस्टर AR अंतुलेपासून विलासराव देशमुखापर्यंत सुतार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली, लोहार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची केली, बलुतेदारांसाठी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आंदोलने केली. सातत्याने कोकणचे, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे नामदेवराव सुतार हे उत्तर महाराष्ट्रातील संगमनेर असेल, आणखी कुठं असेल, सगळ्यांना ज्ञात आहेत नाशिकपासून. आणि असा हा कर्मवीर, ज्यांना आज कर्मवीर ही समाजानं दिलेली, म्हणजे ओबीसी समाजाने दिलेली सर्वात मोठी सन्मान त्यांच्या नावापुढे असे कर्मवीर नामदेवराव सुतारांचा जो काही सामाजिक न्यायाचा लढा होता तो लढा समोर आला पाहिजे. आज 1974 ते आज 2024 म्हणजे 50 वर्षाचा हा सुवर्ण काळ हा आपल्या समोर आहे. आणि हा अगदी सामाजिक न्याय हक्काच्या लढ्याचा हा सुवर्ण काळ पुन्हा समाजापर्यंत आला तर समाजामधली ही जे काही तरुण कार्यकर्त्यांची फळी आहे हिला प्रेरणा मिळेल. आणि हिला प्रेरणा मिळाली तर केवळ समाजाची एकजूट नाही तर येणाऱ्या काळामध्ये या ओबीसीचं नेतृत्व करणारा हा आपला समाज अगदी स्वाभिमानानं महाराष्ट्रामधल्या राजकीय पटलावर स्थापन करण्याचा हा आपला संकल्प आहे. आणि ती क्षमता निश्चित माझ्या समाजामध्ये आहे. मी कुठेही समाजाला कमी समजत नाही. कारण आपण आपल्या समाजाला नाव बोटी ठेवून आपण फार मोठं काही हे करू शकत नाही. समाज एकत्र येत नाही, समाज एकजूट होत नाही, आपल्या समाजाबद्दल अनेक तक्रारी. अरे कसा एकजूट होईल? त्याला दिशा देणारा कोणीतरी पाहिजे ना. आणि आजपर्यंतच्या कोणत्या दिशा मिळाल्यात आपल्याकडे? सामाजिक संघटना किंवा समाजकार्य म्हणजे काय? फक्त वर्षातून एखादी जयंती करणे, त्याच्यानंतर पुढचं काय? वधूवर मेळावे घेणे. ते बरं, ते वधूवर मेळावे फुकट घेत नाही, त्याला कुठेतरी पैसे लावतात. काय गरज पडते वधूवर मेळाव्याची? आणि अशा वधूवर मेळाव्यामध्ये कोणत्या गरीबाचं एखादं लग्न लागलेलं आहे? एखादा कारागीर मला दाखवा, त्याचं उदाहरण सांगा. ज्यांना समाजामध्ये आयुष्यभरामध्ये त्यांच्या कामातून वेळ मिळत नाही समाजामध्ये फिरायला, अशा लोकांसाठी पैसे घेऊन दिलेली एक चांगली सुविधा म्हणजे वधूवर मेळावे आहेत. असो, तो विषय माझा नाही आहे. कारण विश्वकर्मा क्रांती दल ही व्यक्तिगत तुमच्या कामासाठी नाही आहे, ही कुठल्याही भावनिक किंवा वैयक्तिक कामासाठी आपण नाही स्थापन केलेली. याच्यामध्ये आपल्याला समाजाचा जो न्याय हक्काचा विषय आहे त्या पद्धतीने करायची. आणि हे काम करताना केवळ कुठंतरी एक भावनिक विषय काढणं तर ह्याच्यातून फार मोठं होणार नाही. समाजामधला जो कोणता काम कष्ट करणारा जो कारागीर आहे तोच खरा विश्वकर्मा आहे, तो सुखी झाला पाहिजे. आता कोणीतरी लिहिलं बघा, प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये प्रभू विश्वकर्माची जयंती साजरी करण्यात यावी. होईल ना, का होणार नाही? परंतु प्रत्येक ऑफिसमध्ये विश्वकर्मा जयंती साजरी करण्याच्या आधी तुम्ही विश्वकर्मा समजून घेणं गरजेचं आहे. या कष्टकरी कारागिरांचा सन्मान म्हणजे विश्वकर्माचा सन्मान आहे, हे आधी समजून घ्या. कुठंतरी एका दिवसाची सुट्टी मागा,
कुठं तरी काहीतरी हे करा, हे असे भावनिक विषय काढू नका. याच्यानं फार मोठं काही होणार नाही. एका दिवसाची सुट्टी मिळाली म्हणजे का माझा सगळा कष्टकरी काम करणारा काय सगळा कारागीर माझा सुखी होणार आहे का? याला जर सुखी करायचं असेल, खऱ्या अर्थानं समाजातला कारागीर सुखी करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत त्यांचं सक्षमीकरण करण्याचं गरज आहे. आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते पुढे येत आहेत. आवर्जून नावाचा उल्लेख करेल. आमच्या जालन्याचा अमोल असेल, अमोल भाऊ टाकसाळ म्हणून आहे, अतिशय उमदा कार्यकर्ता आहे. जे धुळ्याचे गुलाबराव असतील किंवा आमचा अशोक हिरे असतील किंवा नांदेडमध्ये आमच्या माध्यमातून जे सुरू केलेलं काम आहे, अतिशय मोठं काम आहे. होय, कोण म्हणते योजनेचा लाभ मिळत नाही? आणि हे सर्व काम करताना पुन्हा एक अभिमानाने सांगतो की आमचा कुठलाही कार्यकर्ता हा कुठेही समाजातून 1 रुपया घेत नाही. उलट तो पाठपुरावा करतो, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जातो, कधी काही अडचण आली मला फोन करतो, बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलतो, न्यूजपेपरवर बातम्या लावतो. का मिळत नाही त्यांना न्याय? 100% मिळतो. ज्या ठिकाणी समाज संघटित आहे, ज्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता हा अगदी सक्षम आहे, त्या ठिकाणी समाजाला खऱ्या अर्थानं समाजाचं कार्य जोरात चालू आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये सर्व पातळीवर व्हावं, हे माझे सगळे सहकारी हे अतिशय यांना एक बळ मिळावं. मग ते बळ सामाजिक बळ असेल संघटनेचं, ते बळ एखादं राजकीय बळ असेल, तर ह्या सर्वांना सोबत घेऊन एक महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे, आपण महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं, आज त्यांचं सरकार स्थापन झालं. मग पुढची भूमिका काय आपली? तर आपले जे काही महामंडळ आहेत, आता सुतार समाजाच्या महामंडळाचा 80-85% काम झालेलं आहे. त्याचा विधानसभेमधला निधी झालेला आहे, आपलं विधानसभेच्या अधिवेशनामधला 23-24चा निधी झालेला आहे. तो निधी वर्ग करण्यासाठी वित्त आयोगाकडून सगळा तो प्रस्ताव गेलेला आहे. आता फक्त सामाजिक न्यायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते स्थापन होणं, त्याची कंपनी स्थापन होणं, आणि हे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळं याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात आहे. बाकी गुरव समाजाचं महामंडळ सुरू झालं, संत काशीबा गुरव, त्याच्यानंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ सुरू झालं. मग आपलं काय झालं नाही? काही आहेत आपल्यामध्ये काड्या करणारे फार निष्णात देतं. तो घरामध्ये चुलीपाशी बसूनच सगळ्या गोष्टी सांगित राहते. त्याची बाहेर पडायची, 5 रुपये समाजासाठी खर्च करून एखाद्या कार्यालयात जायची त्याची बौद्धिकता बी नसती, तेवढी अवकात बी नसती. हां, त्याला भेटलं भाषण, लोक भेटले फुकटचे, या हिल्या भास्करबाजी सुरू. या अशा हराम करायला एक सांगतो, याच्यातलं असं कोणी बोलला ना पुढच्या वेळेस सुतार समाजाच्या महामंडळावर किंवा समाजाच्यावर, त्याला फक्त सांगायचं तुझ्याकडे काय असा एखादा लेखी पुरावा आहे का म्हणून. हे अशा बागडविल्यामुळे समाज एकत्र आला नाही. आज 80-85% सुतार समाजाचं काम झालेलं आहे महामंडळाचं. आता जे काही छोट्या मोठ्या जे प्रक्रिया राहिलेल्या आहेत शासकीय परीक्षा, ह्याच्यावर सातत्यानं पाठपुरावा करणं, आपण त्याच्या पाठीमागे राहणं हे गरजेचं आहे. आज आपल्याकडे योगायोगानं एक राजकीय पद आहे, परंतु या राजकीय पदाचा उपयोग कशासाठी? मोठेपणा मिरवायसाठी काय? की दाखवायचं लोकांना की बाबा मी या पक्षाचा कुठला तरी मोठा पदाधिकारी, त्याच्यातून समाजाला काय उपयोग होणार आहे हे महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीनं माझ्या समाजाच्या न्यायासाठी हे समाजकारण आणि माझ्या समाजाच्या विषयावरच राजकारण, तो माझ्या समाजाचा विषय म्हणून किंवा माझ्या समाज बांधवांनी जे मला काही साथ दिली, यामुळं येत्या पाडव्यापर्यंत सुतार समाजाचं आर्थिक विकास महामंडळ भोजलिंग काकाच्या कृपेनं आपण कार्यान्वित करू. आणि याच्यासाठी काय लागेल ती तयारी मला निश्चित विश्वास आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून निश्चित हे विश्वकर्मा क्रांती दल करेल. आपण मुंबईमध्ये
महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आपल्या ठिकाणी हे अधिवेशन घेतोय. मुंबईमध्ये अधिवेशन घेणं म्हणजे त्या समाजाचं सामाजिक आणि राजकीय अस्तित्व या महाराष्ट्राला दाखवून देणं आहे. त्या अनुषंगानं आपण सर्वांनी मुंबईच्या अधिवेशनासाठी आपले सगळे सहकारी, आपल्या गावातील, आपल्या समाजात, आपल्या संपर्कातील सगळे जे काही कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत, त्या सर्वांना घेऊन येणं. आणि आपल्याला अपेक्षित असं आहे की ह्या कार्यक्रमाला येणारा व्यक्ती हा समाजामध्ये जाऊन काम करणारा राहावा. आपल्याला काही कुठं पूजन, भजन आणि एखाद्याचं भाषण ऐकायसाठी हा अधिवेशन नाही घेत आपण. या अधिवेशनामध्ये येणारा प्रत्येक कार्यकर्ता याला एक दिशा मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जो काही विश्वकर्मा समाज चळवळीचा जो वारसा घेऊन निघालेलो आहोत, या माध्यमातून समाजाच्या अनेक विषयावर काम करतानाची एक वैचारिक एकजूट व्हावी, एक निर्णय व्हावा आणि तो निर्णय मांडताना हा कार्यकर्ता सोबत राहावा, त्याला विश्वास मिळावा, या दृष्टीनं आपण हे अधिवेशन घेतोय. अजिबात काळजी करू नका, सगळ्या तयारी आहे. मी बाळासाहेब पांचाळ तुमच्या सोबतचा, तुमचा सहकारी कार्यकर्ता म्हणून पूर्ण नियोजनामध्ये जीव ओतून काम करत आहे. रात्रंदिवस प्रवास, अनेक सामाजिक संस्थांना संपर्क करणे, त्याच्यासोबत तुमच्या सगळ्यांना जसा वेळ मिळेल तसा प्रत्येकाला फोन करतो. या सर्व माध्यमातून आपण हे अधिवेशन यशस्वी करू. हे अधिवेशन यशस्वी करताना आपल्याला कुठेही समाजाच्या कुठल्याही प्रकारचं कोणत्याही समाज बांधवाला आर्थिक आपण कधी त्या बोगस पावत्या पाडणं किंवा हे काम करणं याच्यातले प्रकार नाहीत. आणि मला विश्वास आहे मी ज्या दिवशी माझ्या समाजाला आव्हान करेल ना, त्या दिवशी एका दिवसामध्ये 1 कोटी रुपये जमा करतो. एवढा आपल्याला आपल्या समाजावर विश्वास आहे. त्याच्यामुळे कुठलीच काळजी करू नका. आपण सर्वजण फक्त आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना, आपण स्वतः तर या, आपण सोबत एखादे आपले 2-4 जे काय सहकारी त्या भागामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मदत करणारे आहेत आणि ज्याच्या मनामध्ये समाजाप्रती एक आस्था आहे, अशा सर्वांना घेऊन मुंबईमध्ये पोहोचा. 1000-1500 माणसांची पूर्ण व्यवस्था ही मी केलेली आहे. आणखी कार्यक्रमाची, या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील सदैव मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्याला महामंडळ मिळवून देण्यासाठी किंवा आपल्या समाजाच्या सामाजिक म्हणजे प्रत्येक वेळेस समाजासाठी एक मोठं राजकीय पाठबळ आपल्या पाठीमागे असणारे आपले सर्वांचे आदरणीय भाऊ लोकनेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब, या दोघांना एकत्र एकाच व्यासपीठावर आपण आमंत्रित करणार आहोत. त्याच्यासोबत नव्यानं मंत्रिमंडळातील सदस्य असलेले श्री भरतसेठ गोगावले, श्री संजय शिरसाट साहेब आणि आपल्याला आणखी काही कोणी उपलब्ध होईल त्या पद्धतीने आपण बोलून घेऊ. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमधील काही आपल्या अडचणी, त्याच्यासोबत समाजाच्या या आर्थिक विकास महामंडळाची मागणी आणि भविष्यामध्ये मायक्रो ओबीसीसाठीचं स्वतंत्र आरक्षण, या अनुषंगानं आपण या अधिवेशनामध्ये निर्णायक चर्चा करणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितांच्या साक्षीनं एकमतानं आपण ठराव पास करणार आहोत. त्यासोबतच समाजामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं काम करणारे लोक जे आहेत, आणि खऱ्या अर्थाने याचा अर्थ काम करणारे भरपूर आहेत, परंतु त्याचा उपयोग माझ्या समाजाला किती आहे, एखादा माणूस किती मोठा आहे याच्याहून त्याची उंची कळत नाही, तो समाजाशी किती जुळून आहे, अशा समाजनिष्ठांचा आपण या ठिकाणी एक सामाजिक कृतज्ञता म्हणून आपल्या वतीनं त्यांना पुरस्कृत करणार आहोत. कुठल्या तरी समाजाला भावनिक गारूड घालायची काही गरज नाही. समाजातला प्रत्येक, त्या चांद्यापासून बांद्यापर्यंतचा, सिंधुदुर्गपासून इकडे भद्रावतीचा, इकडं नंदुरबारपासून इकडं शेवटच्या टोकाचा आपला कोल्हापूरच्या इचलकरंजी मधला सगळा कार्यकर्ता संपर्कात आहे. अतिशय
50 समाजाच्या चांगल्या काम करणाऱ्या संस्था, एक 200-300 आमचे सगळे क्रांती दलाचे सहकारी, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यात मुंबईचं अधिवेशन आपण अतिशय शिस्तबद्ध पूर्णतः समाजाला हे होणार आहे. आणि एक आपल्याला एक आव्हान करू इच्छितो की येणारा माझा प्रत्येक बांधव हा एक 5-5 तास, 6-6 तास, 10-10 तास प्रवास करून येणार आहे. त्याची कुठंही गैरसोय होऊ नये, यामुळं तुमच्या भागातून तुमच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्याच्या व्यवस्थेसाठी एक ठरवून सांगा, बाबा जालन्यातून मला 10 येणार आहेत, नांदेडमधून 20 येणार आहेत, मालेगावमधून 50 येणार आहेत, धुळ्यातून 150 येणार आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला व्यवस्था करता येईल. अजिबात काळजी करू नका. माझ्या येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, समाजासाठी कष्ट घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं, समाजासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं, समाजनिष्ठाचं हा फार मोठा निर्णायक, दिशादर्शक आणि क्रांती दलाचा कृतिशील उपक्रम राहील. धन्यवाद. जय विश्वकर्मा. जय